चला तर आम्ही आलोय कर्नाटक येथे गोकर्ण जे बीच आहे ना भरपूर असा मोठा बीच आहे. जसं की आपल्या गोव्याला भरपूर मोठा बीच आहे ना तसं भरपूर मोठा असा सागर आहे. जसं की तुम्ही बघू शकता. आम्ही आता आलो इथं मस्त एन्जॉय करायला. आणि इथं आता काय प्रसिद्ध आहे काय नाही आता इथून निघलं की आम्हाला सगळं जे आहे बघायचं आहे. शेअर करणार आहे. जसं की आपल्या आपल्या गावाची जी फॅसिलिटी असते जे कोणती बी वस्तू तिथं प्रसिद्ध असते ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आधी तर आपण सगळं सागर वगैरे बघून मस्त इथं एन्जॉय करायचं आहे. थोडी मौज मस्ती करायची जे आहे तुम्हाला कर्नाटक कसं आहे काय नाही ते पण दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत बघत राहा. नाव काढायचे इथं काढ काय ते काढ. आगे जाऊ इथपर्यंत जाऊ मी नाही पण रमाना जायचे हातात 1-2 बार होगा था ज्यादा नहीं. सकाळ सकाळी मस्त गरम गरम चहा भेटली. चांगलाच वाढलाय किंवा पाऊस. मिनिटात पाऊस यायला ना. रात्रभर बी पाऊस होता. हो होता मी होते ना 10 वाजता. हे कोणतं गाव आहे की मुर्डेश्वर आहे. मुर्डेश्वर. चला समुद्राचा ते आनंद घेऊन रात्री आलेला होता. रूमवरून इथे केलेली आहे रूम. आता सकाळी जे आहे मुरुडेश्वराचं मंदिर बघायला जायचं. खूप असं महादेवाचं मोठं मंदिर आहे आणि आता इथं आम्ही रूम केलेली. पाऊस जे आहे ते सकाळी थोडं झिमझिम चालू आहे. चला आता आम्हाला महादेवाचं दर्शन करायला जायचं. तर चला आमचं मस्त समुद्राच्या किनाऱ्यावर एन्जॉय केला. फिरलो मस्त निघलो. आता निघलो बाहेर. इथं मस्त गरम भजी बनत होते तर ते पण आम्ही सगळ्यांनी एन्जॉय करून कर्नाटक गोकर्ण. आणि तुम्ही बघू शकता आता निघलो बाहेर. जसं की इकडून भरपूर असे गोव्या टाईपला कसे सेम गोव्यामधलं बीच आणि हे बीच सेम. इथून फक्त 100 किलोमीटरच आहे गोवा. आणि इथं जे आहे पूर्ण जे आहे खडे मसाले तुम्हाला भेटून जातील. आणि चौकट जे आहे असे पोते भरलेले खडे मसाले खडे मसाले जे आहेत ना एकदम ओरिजिनल आणि प्युअर इथं भेटतात. मी पण आले आता इथे खडे मसाले घ्यायला. चौकट जे बघते ना तर जसं की गरम मसाला तर मला आता घ्यायचा आहे त्याच्यामुळे मी दुकानात काय नाही ते राष्ट्रपर्यंत बघत. पूरा मसाला लेने का है मेरे को. हाँ अलग अलग रेट है. कौन सा चाहिए बोलो मैं रेट बोलूं. आप सबके रेट बताओ ना. मेरे को थोड़ा थोड़ा लेने का है ना. सब कौन सा चाहिए बोला ना आपको मालूम है. वही प्योर वाला लेने का है बोल के. तो ये थोड़ी अलग दिख रही वो अलग दिख रही ना. नहीं खाली नहीं. इधर निकलते ना ये पूरे मसाले. मसाला कई गाँव में. हाँ जब भी तो इधर का ले रहे प्योर का. ये वाला क्या दीजिए. हाँ धूप है सर. धूप दीप दे. और वो क्या है वो वाला. चाय खड़े दे तुम्हारे सामने. पण आपल्या इकडे वेगळे तो फोडणे का. हाँ फोडायचं बनव मध्ये है बारीक आहेत ना. अंदर है फोड़ के यूज करने का. पक्का जब भी फोड़ के यूज करने का ऐसा आता है. खोखला हो. ये कैसा पाव. कौन सा वाला. 100 ग्राम 60 रुपया. 100 ग्राम 60. ये दे दो. कम ज्यादा करो ना. क्या फिक्स रेट में बोले उनको. फिक्सेड करके नहीं है होलसेल रेट. ज्यादा बोलते नहीं. क्वालिटी देखो.
ये जायफळ है नहीं? अंदर रहता है, फोड़ के यूज करो। इधर देखो, फोड़ के दिखाओ आपको। हाँ 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 ओके ओरिजिनल जायफळ मध्ये राहतात आपले. मिनट पकड़ा बड़ा कड़वा वाला सर, ये देखो प्योर दिखाओ. कच्चा है, जब भी फोड़ के यूज करने का। अलगच आहे आपल्या इकडे असे भेटणार. एक साल और अच्छा जायत्री कौन सा है? ये वाला? हाँ ये लेने, ये थोड़ा अब तुम बताए वही लेते हम तो. लेके जाएगा ना, याद करो दीदी। वही अभी मसाला लेने का था. ये कैसा? हाँ ये दे दो. 150 रुपया पाव किलो। वो कैसा? 50 ग्राम 100 रुपया। हाँ थोड़ा डालो. नहीं डालने का, बहुत ये हो जाता है। हाँ हाँ वो थोड़ा ही डालना पड़ता. ओरिजिनल बोलेगा तो ये वो नहीं। लौंग? लवंग तेल वाली दे दो। हाँ तेल वाली अच्छी वाली दे ये दो. सर, ये खाएगा लवंग, एक टेस्ट करो, ले लो, खाएगा। तेल काढलेलं नाही तो. ओरिजिनल दे दो। ये तुम्हारा साइड में ये मिलता है तेल हाँ वाला। ती प्योर है काळी दिसायली ना. और इलायची कैसा लगाई वो खसखस? दीदी खसखस की है, देखो टेस्ट करो आपको। वो कैसा खसखस छटाक? खसखस छटाक 100 रुपया। हाँ, चांगली आहे छटाक. ऐसा देखने का हाथ में स्वस्त. एक एक रवा गिवा हाथ में आता है ना, काला काला दाना, इसमें वो सूजी ऐड करते हैं, सूजी रहता फिर राजगिरा रहता. इसलिए बोलते हैं हाथ में ऐसा देखने का। और पाव कैसा? कौन सा वाला? यही खसखस. पाव किलो 500 रुपया, 100 ग्राम 200 रुपया। कितना दो? आधा पाव दो. बस दीदी। पाव किलो घेऊ का? खसखस चांगली दिसायला. ये क्या है? मनु का है? हाँ सर, मतलब ये कैसा? ये हम कभी मसाले में नहीं डाली. वो जल्दी ही लगी, तुम लोग यूज नहीं करते हैं उसको। नहीं नहीं नहीं. हमारे है वो बोलने का, तुम लोग यूज। कैसा पाव? 50 ग्राम 350 मला ये मी घालणार आहे। काजू का क्या रेट बोले? मसाला टी चाय पत्ती मसाला चाय पत्ती. मसाला का ये रोज फ्लेवर गुलाब फ्लेवर चाय पत्ती. दीदी काजू कुछ चाहिए? हाँ काजू चाहिए. हाँ ये बोलेगा तो ओरिजिनल मसाला दीदी, हाँ। फिनिशिंग नहीं रहता है मसाला। हाँ वही तो उसलिए तो लेने खराब का. नहीं होता है, कितना साल भी रख के यूज ये वाला कैसा? सर मगर हिरडा। कौन सा था? हिरडा 50 ग्राम 60 रुपये सर। अरे मगज मगज घेऊ. दीदी हाँ धनिया. धनिया 150 रुपया किलो। दीदी शाही जीरा, येऊ दे बघू. हाँ ये फुल एक ही हैगी. ये शाही जीरा कितना? वही 100 ग्राम कितना? हाँ. एक साइड से ले लो जेव्हा मसाला। आम्ही बीचहून बाहेर आलो मला माहीतच नव्हतं की इथं खडे मसाल्याची शेती आहे. कारण येताना आम्हाला भरपूर जंगल लागलं आणि त्याच्यामध्ये जे आहेत तेजपत्त्याचे 1-2 झाडं दिसले आणि मी म्हणलं पण हे तेजपत्त्याचे झाड आहेत, पण ते म्हणले इथं नसतेत म्हणले. जेव्हा बघितलं झाडं की सगळी जी online शेती वर आहे ऐकायला. खडे मसाल्याची इथंच होती म्हणे. आणि भरपूर असे जांभळाचं ताजे खडे झाड. मसाले घेतले. तर हे आता आम्ही आंब्याचं आहे निघालो ना? आहोत रूमवर. आणि हे हे बघा वड्याचं आहे. जाताना जे आहे ते जसं की बीचहून निघलो ते आजूबाजूचा परिसर आहे. ते झाडं जे आहेत खूप छान लावलेले होते. त्याच्यामुळे मी त्याचा व्हिडिओ काढला तुमच्यासोबत शेअर करायला. छोटी शॉपिंग पण केलेली जाताना. जसं की आपल्या गोव्याचं बीच हे बीच सेम आहे. जसं की हे बघा इथे जे आहे ते शंकर ओरिजिनल मूर्ती आहेत ते भाई आम्हाला दाखवत होते. आणि भरपूर शॉपिंग पण केली. आणि आता आम्ही सगळं बघून जसं की आम्हाला जी खरेदी करायची होती ती खरेदी पण झालेली आहे. भरपूर ड्रायफ्रूट जे घेतलेले आहेत, मसाले पण घेतलेले आहेत. आणि आता आम्ही चाललो होतो रूमवर. उद्या सकाळी जे उठलेलं आहे जे उठून आम्हाला महादेवाच्या मंदिराचं दर्शन करायला जायचं आहे. आज जे आहे हे दिवसभरचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. दिवसभरात काय काय केलं काय काय नाही कर्नाटकमध्ये. आणि ही जी आहे कर्नाटक सिटी आहे आणि खूप छान प्रशस्त सुंदर गाव आहे. देवधर्म पण भरपूर आहे. मला तर खूप अशी आवडली. आणि खडे मसाला तर खडे मसाल्यासाठी तर एकदम प्रसिद्ध आहे. तुम्ही बघू शकता पोत्यानं खडे मसाला भरून ठेवलेला आहे इथं. आणि दाम पण बरोबर आहे, खूप ओरिजिनल आहे. जसं की तेल काढून लवंगा मिळतात इथं, बिना तेलाच्या लवंगा आहेत जसं की तेलात सगट आहेत. आणि हे सगळे मसाले जे आहेत ते इथं घेतलेले आहेत. आणि चला आता आम्ही निघलेलो आहोत थोडंसं स्वीट वगैरे खाऊन. आणि आता चालत आम्ही आमच्या रूमवर.